बाभुळगाव शहरातील बस स्टँड चौक येथे शिवसेनेच्या वतीने 2 तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बाभुळगाव येथील बस स्टँड चौक येथे तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे तब्बल 2 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला, तर काही जणांच्या रेल्वे गाड्याही या खोळंबल्यामुळे सुटल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली होती. 2 तासानंतर तहसीलदार घटनास्थळी दाखल झाल्या. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या आणि निवेदन दिले. यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात अनेक महत्वाच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा योजनेचा समावेश करून शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा मिळवून द्यावा. खत दरवाढ रद्द करून खतांचा पुरवठा नियमित करावा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. ग्रामीण भागातील वीज समस्या सोडवून वीज बिलात सवलत द्यावी. घरकुल लाभार्थ्यांचे थकीत हप्ते त्वरित जमा करावेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान मिळावे. याशिवाय थकीत निराधार निधी, गॅस पुरवठा सुरळीत करणे, रोजगार हमी योजनेतील अटी शिथिल करणे आणि सरपंचांना प्रशासकीय अधिकार देण्याबाबतच्या मागण्याही निवेदनात करण्यात आल्या.